नमस्कार मंडळी. आज तुम्हाला 3.5 पिठापैकी एका पिठाची माहिती सांगणार आहे. लक्षात आलंच असेल तुमच्या, महालक्ष्मी कोल्हापूर. अत्यंत श्रीमंत देवस्थान, म्हणजे जसं तिरुपती बालाजी म्हटलं जातं. आता बालाजीचीच त्या पत्नी असल्या कारणाने तेही श्रीमंत, हेही श्रीमंत. हे मंदिर जे आहे हे 7व्या शतकातलं मंदिर आहे. इतकं जुनं मंदिर आहे. त्याचा दगड जो वापरलाय तो पाषाण 7व्या शतकात असल्या कारणाने चालुक्य घराण्यातलं कर्णदेव या राजाने हे मंदिर बांधलं. त्या मंदिराच्या वरती, म्हणजे आतल्या गाभाऱ्याच्या वरती, देवीच्या वरती शंकराची पिंड आहे. पूर्वी आम्ही तिथे साधना करत असायचो. आता कोणाला जाऊन देत नाहीत वरती, किंवा काही लोकांना माहीत पण नसेल. देवीची मूर्ती साधारण 40 ते 45 किलो वजनाची आहे, पाषाणातली आहे. काही पाथरवट आपल्याकडे होते पूर्वी, त्यांनी ह्या मूर्ती दगड शोधून आणून बनवल्या. किंवा मंदिर सुद्धा असं भक्कम दगडाचं काळा पाषाण त्याचं बनवलं. अशी ही महालक्ष्मी प्रचंड पैसा देणारी. तुम्ही जर व्यवस्थित तिची साधना केली तर आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही. आता या नवरात्रीत बघा, बऱ्याच जण परड्या घेऊन गेले असतील, परड्या उजवत असतील तिथे जाऊन. पण ही देवी ज्यांच्या अंगात येते कोल्हापूरची, इतकी शांत आणि इतकी छान, सौंदर्य ज्याला म्हणतात, सौंदर्य दिसायला लागतं त्या बाईच्या रूपामध्ये. महालक्ष्मी जरूर दिसायला लागतं, इतकी छान दिसायला लागते. तुम्ही कधी गेलात तिथे तर पहिल्या तिचं दर्शन घ्या, मग बालाजींचं दर्शन घ्या. ती रूपवती तिरुपती, ती रूपवती तिरुपती, मग बालाजीचं दर्शन घ्या, पुन्हा तिचं दर्शन घ्या. मग ती तुम्हाला काय देते बघा. आता तिला नैवेद्य पाहिजे असेल तर सागर संगीत नैवेद्य लागतो. हे खरं म्हटलं तर तिरुपती बालाजींना जे लागतं तेच तिला पण लागतं. पण आपल्याकडे कोल्हापूर असल्या कारणाने रांगडे गाव, भाषा रांगडी, लोक रांगडी, असं छान कोल्हापूर आहे. तुम्ही तिला नैवेद्य करताना सागर संगीत नैवेद्य करा. म्हणजे अनेक भाज्या, अनेक डाळी, अनेक उसळी, असं सगळं भरगच्च. म्हणजे मला आठवतंय, मी ज्यावेळेला कोल्हापूरला साधना करायला जायचो वरती, त्यावेळेला एक आमच्या परिचयाच्या एक बाई होत्या. तर त्या बाईंना मी एकदा म्हटलं होतं की त्यांच्याकडे परडी होती कोल्हापूरची, आणि मग त्या परडीचं त्या दाखवायच्या. तर ती परडी दाखवताना त्याला त्या नैवेद्य दाखवायच्या. तर तो नैवेद्य मी एकदा बघितला, तर परातीमध्ये लोक ताटात नैवेद्य दाखवतात, त्यांनी परातीत नैवेद्य केला, भरगच्च परात, आणि त्यामध्ये सगळं ठेवलेलं. आता देवीला आवडतं काय, तर देवीला सगळ्या भाज्या आवडतात. तर त्या करायच्या, कांद्याच्या पातीपासून सगळं करायच्या त्या, आणि परडी आणि त्या नैवेद्यात तो घेऊन जायच्या. तर त्यात कुरड्या, पापड्या, भजी, सगळं. पण सागर संगीत तिला पाहिजे. तुम्ही सुद्धा ज्यावेळेला तिचं या गोष्टी कराल तर घरामध्ये करा. आणि आणखीन एक वैशिष्ट्य तिचं आहे, आपल्याकडे कुंभार माठ बनवतात बघा. तर अष्टमीला
जर तुम्हाला तांबडा बारका वाट मिळाला, अष्टमीला तांबडा बारका वाट मिळाला, तर त्यात चिल्लर जी असते ती साधारण 1,200 म्हणजे 1,200 रुपयाची समजा चिल्लर तुमच्याकडे असेल, तर ती चिल्लर घेऊन तुम्ही ती चिल्लर त्या मडक्यामध्ये भरा, त्या माठामध्ये, आणि ते तिच्यासमोर घेऊन जा. गुरुजीनं सांगा तिच्या पायाला लावून द्या म्हणा आम्हाला. गुरुजी ते पायाला लावून तो माठ घेतला तुम्ही 1,200 रुपयाचा, की तो पुढच्या अष्टमीला, या अष्टमीला घ्यायचा आणि पुढच्या अष्टमीला त्यातले पैसे धन्यासाठी घरात वापरायचे. आयुष्यात तुम्हाला कधी धन्य आणि पैसा कमी पडणार नाही. करून तर बघा, फार वेगळ्या पद्धतीने सगळं ते आहे. तिचा मंत्र आहे, महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हवन करा. हवनामध्ये कोळा असणारच आहे, पूर्णाचा नैवेद्य असणारच आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी करा तुम्ही तिच्यासाठी. बघा, आणि घागरी फुंकायला जाताना त्यात विडा ठेवा. कोल्हापूरच्या देवीला विड्याचं महत्व खूप आहे. म्हणजे घागरीमध्ये विडा ठेवायचा आणि मग घागर फुंकायला जायची. तो विडा घागर फुंकून झाली, देवी अंगातनं गेली, परत आपल्या स्थानावरती जाऊन पोचली की तो विडा तुम्ही नंतर खा. बघा तुम्हाला काय मिळतंय ते. असा आगळा वेगळा प्रकार आहे बरं का जरा तो, पण मंदिर अतिशय सुंदर आहे. जाऊन बघा एकदा. गेला असेल तर फारच छान, नसेल गेला तर पुन्हा जाऊन बघा आणि करा. चला तर मग नवरात्रीच्या शुभेच्छा. नमस्कार.